नमस्कार, मी मीना कवडे. मी आपल्याकडे ताई आलेले आहे. आपण यांचा परिचय जाणून घेऊया. तर कुठून आलेले आहे? बीड जिल्ह्यातून. कोणतं गाव तुमचं? बोरगाव. तर तुम्ही कसं आले? तुम्हाला कोणी सांगितलं? ॲड्रेस कोणी दिला? हो ना. तर कोणी सांगितलं? फोन नंबर कोणी दिला तुम्हाला? तुम्हाला कसं काय माहीत झालं? तुम्हाला का म्हणजे यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला नंबर भेटला. तर मग तुम्ही यूट्यूबवरून नंबर भेटल्याच्या नंतर तुम्ही कॉल करून मग विचारलं. ओके. तर मग तुम्हाला कसं वाटलं? आमचं काम कसं वाटलं? चांगलं. ऑफिस ते आहे ना आमचं इथं. तर तुम्हाला कसं वाटतं? मग योग्य वाटतंय का सगळं? आमचं ऑफिस वगैरे आहे ना. तर तुमचं कोण आहे लग्नाचं? माझे मुलं आहेत. 2 मुलं आहे. तर मग आता तुम्ही कोणत्या म्हणजे दोन्ही मुलांचं लग्न बाकी आहे का? आता यांचं झालं ठरल्याचं की मग धाकायचं करा. म्हणजे दोघांचं पण लग्न करायचंय. तर मुलगी वगैरे आहे का तुम्हाला? एक आहे ना. एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालेलं आहे का? लग्न होते 2 मुलं झाले. एक मुलगी एक मुलगा आहे. ओके. तर मग तुमचा मुलगा काय करतो आता? आमचा मुलगा याच्यात ना बिस्टरच्या कंपनीमध्ये 15,000 रुपये. 15,000 रुपये पगार आहे. तुम्ही शेती वगैरे आहे का तुम्हाला गावाकडं? 10 एकर शेती. किती मुलं आहे? 2च मुलं आहे. 2 मुलांना 10 एकर शेती. 5-5 एकर शेती. 2 एकर बाग आहे. 4 एकर. तुम्ही सांग ना भैया. मग काय होऊ लागलं? तू सांग ना तुझं पूर्ण. 2 एकर बाग आहे ती. 2 एकर बाग आहे. 10 एकर जिरा आहे. 10 एकर 8 एकर जिरा आहे. 2 एकर बाग आहे. ओके. तर मग तुम्ही म्हणजे तुमच्या शेतामध्ये काय पेरतात? ऊस वगैरे काही? कापूस? उन्हाळे गहू, हरभरे, ज्वारी, म्हणजे सर्व पीक घेतात. तर मग मुलाचं ना तुमचं नाव काय भैया? ज्ञानेश्वर. तर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? 12वी झालेलं आहे. तर मग तुम्ही कंपनीमध्ये जॉब करता. शेती कोण करतं मग तुमची? आई वडील शेती करतात. तर मग तुम्हाला म्हणजे लहान मुलगा काय करतो? आपला तो पण कंपनीतच आहे का? नाही, शेती करतो. त्याचं शिक्षण काय झालेलं आहे? त्याची 10वी झालेली आहे. मग तुम्ही मुलांचं शिक्षण का बरं नाही केलं आणखी? आमची गरीब परिस्थिती. आता बरं झालं सगळे वाढली. समजा शेती घेतली. 20 वर्षातच वाढली. आम्ही 4 एकर शेती घेतली. पहिले आम्हाला आणखीन 4 एकर शेती घेतली. मग तुमचे म्हणजे मुलाचे वडील काय करतात? ते शेतीच करतात. तुमचं घर असेल ना मग तिथं? हा, बांधकाम झालं पण पत्रीला हे नाही, सलाप पत्राचं बांधकाम केलं नाही. मोठं आहे का घर? चांगलं 20 पत्र्याचं. हो का? बरं. तर मग तुम्हाला म्हणजे काय अपेक्षा आहे? तुम्हाला कशी पाहिजे मुलगी? आम्हाला शेतकरी म्हणून घ्यायची करून, पण त्यापैकी घरीच ठेवता आम्ही. समजा काही धंदा पाणी टाकून द्यायचं. पण आता मुलींना तर नोकरीवालाच नवरा लागतोच ना. मुलींची आता अपेक्षा अशी आहे का आम्हाला नोकरी पाहिजे, शेती पाहिजे. तुम्हाला शेती आहे आणि तुमचा मुलगा नोकरीला पण आहे. 15,000 रुपये महिना. हां. आमचं कसं आहे तुम्हाला सांगू का मी? आमची रोज घरी बरं का आम्ही काही जणी आम्ही सुद्धा राहत असं मजुरी काही नाही. फक्त शेती करायची घेतायचं. आम्ही काही जण मुलगी आली का तिला कोणता धंदा टाकून देऊ शकतो जी खाता येते. मिसळमध्ये मिसळ, दुकानामध्ये दुकान. म्हणजे असं तुमचं रोड हे तर तुमच्या असं आवडून घेईल. आमचं समोर हो का? बरं. चालेल ना. तुमचं रोडवरच आहे का घर? चांगलं आहे ना. चालन. असे डांबरी सांगते गावात. हो का? कोणतं गाव आहे तुमचं? बोरगाव. कास्ट कोणती तुमची? मराठा आहे ना? तर तुम्हाला म्हणजे मराठाच पाहिजेत का इतर कास्टमध्ये चालेल? नाही, मराठाच पाहिजेत ना. बरं. तर या काकूचा परिचय जर कोणाला आवडला असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे भैया. कॉन्टॅक्ट नंबर सांगतो का? 78 20 89 54 81. तर या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. आणि धन्यवाद. आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.